साहेबांना 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार तिथे द्यायचे असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथे केलेला आहे. काय सांगाल उद्या म्युन्सिपल भागात जिरायत पट्टा असेल किंवा पश्चिम पट्ट्यामध्ये बारामती सध्या आता दुष्काळग्रस्त जाहीर केलेले उद्या पवार साहेबांनी तुम्ही दुष्काळग्रस्त भागात तुम्ही जर बघितलं तर जेव्हा इलेक्शन लागणार होतं त्याच्या आधी पवार साहेब या भागामध्ये फिरले होते. तिथे असणाऱ्या लोकांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. लोकांनी सांगितलं की साहेब आता इलेक्शन आहेत पण काही आमच्या खूप महत्वाच्या अडचणी त्या येत्या काळामध्ये आपल्याला सोडवाव्या लागतात. इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही असेल, सुप्रियाताई असतील, बारामतीमध्ये अजूनही इतर सर्व पदाधिकारी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा ज्या काही अडचणी आम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या अडचणी नोंद करून साहेबांपाशी आम्ही मांडलेल्या आहेत. आणि मग साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता इलेक्शन झाल्या मी तुमच्याकडे येईल. तर साहेब शब्द पाळणारी व्यक्ती असल्यामुळे साहेब आता लोकात जाऊन जे काही इलेक्शनच्या काळात, इलेक्शनच्या आधी आणि आता सुद्धा ते विषय समजून घेतले, ते सोडवण्याचा प्रयत्न तिथे करत आहेत. मी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुप्रियाताई, मी आणि काही युगेंद्र असतील असे काही सर्व पदाधिकारी आम्ही फिरत होतो. तिथेही आम्ही एक टोटल डॉक्युमेंट बनवलेलं आहे. ते डॉक्युमेंट काल संध्याकाळी साहेबांना दिलेलं आहे. ते डॉक्युमेंट घेऊन आणि साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून येत्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी तिथं सोडवतील असा विश्वास आहे. राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला. कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अंतर्वाली कराटीमध्ये पुन्हा जरांगी पाटलांच्या विरोधात उपोषण करण्यात कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होती. आता बघा याच्या मागे समाजकारण आहे का याच्या मागे काही वेगळ्या गोष्टी आहेत, थोडंसं बघावं लागेल. आणि शेवटी या सगळ्या वादामध्ये होतं असं की शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत आहेत. कर्जमाफी मागण्याची जरूरत आहे, जी आम्ही मागणी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी म्हणून अधिवेशनामध्ये नक्कीच मांडू. त्याच्याचबरोबर विम्याचा पैसा अजून शेतकऱ्यांच्या हातामध्ये तिथे आलेला नाही. बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. पेपरफुटीचे मुद्दे आहेत. आणि ह्याच्यामध्ये होतं असं की काही प्रमाणात कुठेतरी मेन मुद्दे सोडून हे जे प्रमुख मुद्दे जे महत्वाचे सुद्धा आहेत, पण याच्यात आपलं नेहमी म्हणणं आलं आहे की आपल्याला पार्लमेंटमध्ये जाऊन 50% पुढेच हे आरक्षण कुठेतरी दिल्यानंतर कोर्टात हे आरक्षण टिकू शकतं. आणि त्यासाठी सर्व खासदारांची एक बैठक सर्व पक्ष मिळून भेदभाव बाजूला ठेवून ती आपल्याला घ्यावी लागेल. आणि पार्लमेंटमध्ये 50% पुढे आरक्षण घेऊन जाऊन मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला आणि जे कोणी इतर राहिलेले असतील त्यांना सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर 50% पुढेच आरक्षण न्यावं लागेल. आणि ते जर न्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंटच्या माध्यमातून घटना दुरुस्ती या बाबतीत करावी लागेल, एवढंच माझ्यासारख्याचं मत आहे. महाविकास आघाडीमध्ये मंचरमध्ये कुठेतरी बिघड होताना पाहायला मिळते. काल अमोल कोल्हेच्या नागरी सत्कारामध्ये उर्वटा गटाच्या काही शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राडा करण्यात. बघा राडा काय झाला हे मला माहित नाही, पण थोडासा छोटा मोठा मतभेद असेल तर त्याला राडा आपण समजू नका. कारण अनेक वर्षांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी तशी विरोधात लढली आहे. पण तुम्ही जर लोकसभेला बघितलं तर खूप मनापासून एकत्रित सगळ्यांनी काम केलेलं आहे. मध्ये आधी छोटे मोठे विषय होतात पण ते सोडवू शकतो. त्यामुळे एक दिवस एखादा विषय झाला असेल की तो कायमस्वरूपी तसाच राहील असं नाही. विधानसभेच्या आधी नक्कीच त्याच्यामध्ये कुठेतरी सुटसुटता आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. बारामतीकरांनी काल पवार साहेबांना एक पत्र दिलं आणि आता आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा अशी मागणी त्याद्वारे केली. कार्यकर्ते भावनिक असतात. कार्यकर्त्यांनी तिथं ती मागणी केलेली आहे आणि आपल्या पक्षामध्ये मागणी करायला कुठेही बंदी त्या ठिकाणी नसते. त्यामुळे तिथं त्या पद्धतीने लोकांनी मागणी केली. शेवटी जिथं ऑलरेडी आपला आमदार आहे तिथं कोण लढणार हे तर वेगळं सांगायची जरूरत नाही. पण जिथं आपले काही नेते पलीकडे गेलेत, आमदार पलीकडे गेलेत, नाही तर नवीन काही मतदारसंघ आपल्याला मिळणार आहेत, तिथं असं ओपनली आपल्याला चर्चा करत नाही की ह्यांनाच आपण देणार त्यांनाच आपण देणार. ते एक प्रक्रिया असते. कारण की आपली शेवटी लोकशाही पाळणारी पार्टी आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ तेव्हाच कुठेतरी नाव आपल्याला डिक्लेअर करता येईल. त्यामुळे पवार साहेब त्या बाबतीत नाव नक्कीच डिक्लेअर करतील. तुम्हाला वाटतंय का की बारामतीचा दादा बदलायचा? नाही, याच्यामध्ये आता लोकसभेला जे झालं जिथं लढा फार प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लढला. आता जेव्हा विधानसभा होईल तेव्हा सुद्धा दोन पार्टी वेगळ्या त्या ठिकाणी लढणार आहे आणि तिथं सुद्धा प्रामाणिकपणे तो लढा तिथं लढला जाणार आहे आणि तिथं दोन्ही बाजूनी ताकद लावली जाईल. आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पवार साहेबांना 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार तिथे द्यायचे
असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथे केलेला आहे. जरांगे पाटलाच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. जरांगे पाटलांकडून असं म्हणलं जातं की सरकारकडून गोड बोलून काटा करण्याचं काम. उपोषणाच्या बाबतीत सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी खरं तर घेण्याची जरूरत आहे. अनेक वेळा उपोषण केल्यामुळे जरांगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती तशी फार नाजूक आहे. त्यांनी त्या बाबतीत काळजी घ्यावी. सरकारने सुद्धा तिथं कुठेतरी काळजी घेऊन एक संवाद तिथं साधला गेला पाहिजे. आणि मगाशी जसं मी म्हणालो, माझं सगळ्यांनाच एक विनंती आहे की सर्व खासदार, सर्व पक्षाचे जे 48चे 48 खासदार आपल्या या महाराष्ट्राला दिलेले आहेत, ज्यात सत्तेतल्या काही लोकांचे आहेत, काही आमच्या विचाराचे आहेत, काही इतरही अपक्ष आहेत, सगळे एकत्रित बसून पार्लमेंट आता त्यांचं सुरू होणार आहे 22-23 नंतर. तर केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये 50% पुढे आपल्याला आरक्षण कसं देता येईल, जे कोर्टात टिकू शकतं. आणि कोर्टात जर टिकायचं असेल तर 50% पुढे जावं लागेल. आणि हे सर्व सामाजिक कार्यकर्ते, जरांगे पाटील साहेब असतील, इतरही सर्व मान्यवर असतील, जे सामाजिक विविध समाजासाठी लढत आहेत, ते सगळे एकत्रित, धनगर समाजाचे काही पदाधिकारी आहेत, एकत्रित बसून एक योग्य असा आराखडा बनवून त्यात राजकारण न आणता समाजकारण डोक्यात ठेवून केंद्राच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करूनच हा मार्ग मोकळा होऊ शकतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.